आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरलेले आहेत। हा रोड शो सध्या सुरू आहे, काय अपडेट? आपण जर पाहिलं तर उमरेड या ठिकाणी रामटेक लोकसभा मतदारसंघ जो आहे त्यातला उमरेड हा एक विधानसभा क्षेत्र आहे जिथून राजू पारवे हे आमदार आहेत आणि त्यांना जिथून शिवसेनेनं तिकीट दिलेली आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाकरता। आज प्रचाराचा शेवट दिवस आहे। या शेवटच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू पारवे यांच्या होम पेज वरती प्रचार रॅली केलेली आहे। भर दुपारी प्रचार रॅली आहे। प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते सामील झालेले आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंगापुरी चौकातून या प्रचार रॅलीला सुरुवात केलेली आहे, जी जवळपास 2 तास ही रॅली चालेल आणि त्यानंतर पुढे एक शेवटी जे उमरेड मधलं मोठं राम मंदिराच्या ठिकाणी मुख्यमंत्री आरती करून या प्रचार रॅलीचा शेवट करतील। आपण जर पाहिलं तर प्रचारात जो आहे त्या प्रचारावरती शिवसेना असेल, भाजप असेल, आरपीआय असेल, त्याच पद्धतीने विविध पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही प्रचार रॅली जी आहे त्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली आहे। बरं अजित, खरे तर भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा भाजप नेत्यांनी देखील राजू पारवे यांचा प्रचार जोरात सुरू केलेला आहे आणि आता स्वतः मुख्यमंत्री देखील मैदानात उतरलेले आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय रामटेक मधली ही थेट दृश्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत। भाजप नेत्यांनी देखील रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला होता आणि आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरलेले आहेत। प्रचारासाठी ते राजू पारवेंसोबत त्यांची ही रॅली निघालेली आहे। जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्याचा उद्देश खरं तर मुख्यमंत्र्यांनी हा ठेवलेला आहे आणि त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजू पारवे यांच्या प्रचारासाठी दाखल झालेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, खरं तर भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांनी राजू पारवे यांच्या प्रचाराची सुरुवात केली आणि आता मुख्यमंत्री स्वतः त्यांचा प्रचार करण्यासाठी इथे आलेले आहेत। बहुधा आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये, मात्र ही रामटेक मधली दृश्य आपण पाहतोय। उमरेडचे राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरलेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। जास्तीत जास्त मतदारांशी लोकांशी संवाद साधण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून ही जोरदार खरं तर तयारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या रॅलीमध्ये उतरले। रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे आपल्यासोबत आहेत। शिवसेना पक्षाने त्यांना तिकीट दिलेली आहे। आपण काँग्रेसमध्ये होतात, काँग्रेसचे आमदार होतात, आपल्याच मतदारसंघामध्ये आज मुख्यमंत्र्यांची रॅली आहे। काँग्रेसमधून शिवसेना आल्यानंतर आपण प्रचार केलात, एवढी सगळी रणधुमाळी झाली, काय वाटतं किती कन्वर्ट सगळं करण्यामध्ये आपल्याला यश आलंय? ज्या दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला त्या दिवशीपासून आणि फॉर्म भरला त्या दिवशीपासून एकंदरीत मी या लोकसभेमध्ये जे वातावरण बघतोय, सन्माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान तिसऱ्यांदा बनवण्याचं जनतेने ठरवलेलं आहे आणि या लोकसभेमध्ये प्रत्येक क्षेत्रात मी गेल्यानंतर लोकांमध्ये जो उत्साह आहे आणि आजपर्यंत जी मी बघतोय की जनतेने ठरवलं आहे की यावेळेस रामटेकचा धनुष्यबाण हा निवडून येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील आपल्या मतदारसंघात झाली, त्या सभेनंतरचा रिस्पॉन्स? बिलकुल, या देशाचे लोकनेते पंतप्रधान मोदी साहेब रामटेकला प्रचाराकरता आले आणि तिथपासूनचा आणखी जनतेमध्ये जो उत्साह होता, शेवटी आपल्या नेत्याला बघण्याकरता आणि आपल्या नेत्याला ऐकण्याकरता जी गर्दी लाखोच्या संख्येने आली होती, त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो एकंदरीत लोकांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करणारा आहे। मुख्यमंत्री स्वतः तळ ठोकून बसलेत नागपुरामध्ये।
2 ते 3 वेळा प्रचार केलेला आहे. गेले 2 दिवस मुख्यमंत्री नागपुरात आहेत. आज त्यांची प्रचार रॅली आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत देखील मुख्यमंत्री रामटेकमध्ये कोपऱ्याकोपऱ्यामध्ये प्रचार करत आहेत. ते माझ्यावरती असलेलं त्यांचं प्रेम, पहिली सीट जी डिक्लेअर झाल्यानंतर रामटेकची एकमेव सीट आहे शिवसेनेची, तर त्या पद्धतीनं ते तळ ठोकून नक्कीच बसले आणि माझ्यावरती असलेलं प्रेम, धनुष्यबाणाला सामोर नेण्याकरता, महाराष्ट्रामध्ये शिवसेना बळकट करण्याकरता त्यांची असलेले जे ध्येय आहे ते 100% ते पूर्ण करत आहे. नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा आणि मुख्यमंत्री यांची वारंवार प्रचाराकरता रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये असणारा वावर, यावरून या निवडणुकीमध्ये राजू पारवेंना किती मतदान पडतं किंवा किती फरकांनी ते निवडून येतात हे निवडणूक झाल्यानंतर स्पष्ट होईल. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, रामटेक. तर रामटेकमधली ही थेट दृश्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि उमरेडमध्ये राजू पारवे यांच्या प्रचारासाठी स्वतः मैदानात उतरलेले आहेत. जास्तीत जास्त लोकांसोबत खरं तर संवाद साधण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजू पारवे यांचा प्रचार करतायत. भाजप नेत्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला होता आणि आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्याच्या उद्दिष्टानं, मतदारांशी संपर्क साधण्याच्या उद्दिष्टानं ही रॅली काढण्यात आलेली आहे. पुढची बातमी पाहूयात. चंद्रपूर आणि लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 19 एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आलाय, तर संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याचं काम उमेदवारांकडून सुरू आहे. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांचा घाटंजीमध्ये रोड शो पार पडला. घाटंजी, सदोबा सावळी, बोरगाव, जवळा आणि आर्णी या भागात मुनगंटीवार यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. मुनगंटीवारांच्या प्रचार रॅलीमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीनं देखील उपस्थिती लावली. धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर प्रचाराचा शुभारंभ झालाय. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचं मोहिते पाटील यांनी बोलून दाखवलं. गडचिरोलीमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रचारादरम्यानच्या रॅलीमध्ये आदिवासी नृत्य केलंय. मांद्री वाद्य वाजवण्याचा देखील वडेट्टीवार यांनी आनंद लुटला. विजय वडेट्टीवार यांच्यासोबत इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर किरसान यांनी देखील रॅलीमध्ये सहभाग घेतला. दरम्यान गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील 5ही जागांवर काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पूर्व विदर्भातल्या 5 लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार तोफा आज थंडावत आहेत आणि पूर्व विदर्भात आपण जर बघितलं तर ज्या काँग्रेस नेत्यांच्या सभा झाल्या त्यामध्ये सर्वाधिक सभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या आहेत, ज्यांनी चंद्रपूर, गडचिरोलीसह गोंदिया, भंडारा 4ही जिल्ह्यात सभा घेतल्या होत्या. आपल्यासोबत विजय वडेट्टीवार आपण त्यांना विचारूया. भाऊ, मला सांगा, तुमच्याकडे सगळ्या पूर्व विदर्भाची जबाबदारी, तुम्ही प्रचारात फिरत होते, मात्र गडचिरोलीवर तुम्ही विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. काय परिस्थिती जाणवते गडचिरोली लोकसभा मतदारसंघाची? मी पूर्व विदर्भामध्ये 5 सभा घेतल्या आणि विशेष करून 40 सभा गडचिरोली लोकसभा क्षेत्रात घेतलेल्या आहेत. यामध्ये जो जनसागर आमच्या पाठीमागे उभा झाला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आणि या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लोकांनी आशीर्वाद देण्यासाठी प्रचंड अशी गर्दी केलेली आहे. मोदी सरकार विरुद्ध लाट आहे आणि इंडिया आघाडीला यावेळेस सत्तेचा कौल देण्याचं जनतेने ठरवलं आहे. त्यामुळे आमचा उमेदवार किमान 2 लाख मताने या लोकसभा क्षेत्रात निवडून येईल, यामध्ये कुठेही शंका नाही. तुम्ही गडचिरोलीची तुमच्याकडे जबाबदारी होती, त्यातही वेळ काढून तुम्ही भंडारावर लक्ष केंद्रित केलं होतं. चंद्रपूरलाही जे आरोप प्रत्यारोप झाले होते त्यातून तुम्ही चंद्रपूरला जाऊन आले. पूर्व विदर्भातला मूड कसा दिसत आहे? 1980ला जी लाट आली इंदिराजींची, ती लाट आता आम्हाला विदर्भात दिसते. प्रचंड सरकार विरुद्ध रोष, राग लोक व्यक्त करताना दिसले
आणि या 5ही लोकसभा क्षेत्रामध्ये इंडिया आघाडीचा झेंडा फडकेल आणि भाजपा भुईसपाट होईल, हे चित्र आहे. आपण बघितलं प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस सगळ्यांनीच पूर्व विदर्भातल्या प्रचार सभांमध्ये काँग्रेस पक्षालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस पक्ष आणि गांधी यांची भीती भाजपमधून कधी जाऊ शकत नाही. जशी मराठांच्या काळामध्ये धनाजी आणि संताजीची भीती होती, तशी भीती काँग्रेस आणि राहुल गांधींची भाजपला सतावते आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला टार्गेट केलेला आहे. जेवढा काँग्रेसला टार्गेट कराल तेवढा जनाधार काँग्रेसच्या पाठीमागे येईल आणि हे स्पष्ट झालेलं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून सुरुवातीपासूनच मारापमान नाट्य सुरू होतं आणि तुमच्या संदर्भात चर्चा होत्या की तुम्ही उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या भागात फिरकू शकले नाही, गेले नाहीत. तरी तुम्ही एक सभा घेतलेली आहे. चंद्रपूरची ही लक्षवेधी लढत कशी दिसत आहे? मी एक नाही 2 सभा घेतल्या. कार्यकर्त्यांची सभा घेऊन कार्यकर्त्यांना आदेश दिला आणि चंद्रपूरची लोकसभा आम्ही जिंकत आहोत. किमान ती सुद्धा 1.5 लाखाच्या कमी फरकाने नाही. तिथे सुद्धा एकतर्फा आम्हाला विजयाची खात्री आहे आणि आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत केली आहे. काँग्रेस चंद्रपूरची जागा जिंकणार म्हणजे जिंकणार, यामध्ये कुठेही शंका नाही. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. विदर्भात प्रचाराची आज सांगता होणार आहे. नितीन गडकरींनी देखील प्रचाराचा धडाका सुरू ठेवलाय. जयप्रकाश नगरातील श्रीराम मंदिरात गडकरींनी पूजा केली आणि यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी नागपूरच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचं आश्वासन दिलंय. ये पूरे भारतवासियों के लिए बहुत खुशी की बात है कि ये ऐसा राम जन्मभूमि के भव्य स्थान पर, पवित्र स्थान पर भव्य राम मंदिर निर्माण हुआ है और आज हम पूरे देश में राम जन्मोत्सव बड़े खुशी के साथ, उत्साह के साथ मना रहे हैं। प्रभु रामचंद्र हमारे इतिहास, विरासत और संस्कृति के प्रतीक है और सभी भारतवासियों को उनके प्रति प्रेम, आदर और श्रद्धा भी है। वो आदर्श राजा थे, आदर्श पिता थे, आदर्श शासक थे और इसीलिए राम राज्य की संकल्पना की चर्चा होती है। आज प्रभु रामचंद्र के आशीर्वाद से हम राम राज्य का संकल्प पूरा करने के लिए आज वचनबद्ध हो। देखिए, नागपुर की जनता को मैं अपना परिवार मानता हूं और नागपुर की जनता मुझे अपना परिवार मानती है और मुझे लोगों का प्रेम, विश्वास और एक प्रकार से जो स्नेह मिला है, किसी भी राजनीतिक नेता के जीवन में है, लोगों का आशीर्वाद, उनका विश्वास, उनका प्रेम, ये सबसे बड़ी पूंजी होती है। मैं उन भाग्यवानों में से हूँ कि मुझे लोगों का प्रेम मिला, इसलिए मैं बहुत खुशनसीब हूँ। आणि आता थेट रामटेकच्या उमरेडमध्ये जाणार आहोत, जिथे राजू पारवे यांचा प्रचार सध्या सुरू आहे आणि राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरलेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील इथे उपस्थित आहेत। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खरं तर राजू पारवे यांनी काँग्रेसला धक्का देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर उमरेडमधून त्यांना उमेदवारी मिळाली। भाजप नेत्यांनी देखील राजू पारवे यांचा जोरदार प्रचार सुरुवातीला केला आणि आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरलेले आहेत। खरं तर आपण बाहेरचं वातावरण पाहतोय, जिथे उमरेडमध्ये सध्या 42 अंश इतकं तापमान आहे आणि तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कशाचीही तमा न बाळगता प्रचारासाठी पोहोचलेले आहेत। राजू पारवे यांच्या प्रचारासाठी जास्तीत जास्त लोकांशी, जास्तीत जास्त मतदारांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उमरेडमध्ये हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। सुरुवातीला भाजप नेत्यांनी देखील राजू पारवे यांचा प्रचार केला। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांची सभा देखील हाऊसफुल झाली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः राजू पारवे यांचा प्रचार करतायत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची देखील इथे गर्दी पाहायला मिळते। रोड शो इथे आयोजित करण्यात आलेला आहे। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा हा प्रयत्न। उमरेडमध्ये राजू पारवे यांचा हा प्रचार सध्या सुरू आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 42 अंश तापमान तिथे असतानाही जोरदार हा प्रचार सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा. तर रामटेक मधली उमरेड मधली ही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी रोड शो मध्ये दाखल झालेले आहेत. खरं तर 42 अंश इतकं तापमान, उन्हाचीही काहिली सहन करत खरं तर हा जोरदार प्रचार या नेत्यांकडून सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा देखील तितकाच सहभाग पाहायला मिळतोय. राजू पारवेंसाठी मुख्यमंत्र्यांकडून हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. 42 अंश इतकं तापमान तिथे असतानाही कार्यकर्त्यांचा उत्साह. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा प्रयत्न आणि भर उन्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत. उमरेडचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा हा प्रचार सध्या सुरू आहे. खरं तर लोकसभेच्या तोंडावर राजू पारवे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला भाजप नेत्यांनी देखील राजू पारवे यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरलेले आहेत. भर उन्हात त्यांचा हा प्रचार सध्या सुरू आहे. आपण पाहिलं राजू पारवे यांची सभा देखील मागच्या वेळी हाऊसफुल झाली होती. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी इथे उपस्थिती लावली होती. तशीच काहीशी गर्दी आज इथे देखील पाहायला मिळते. रोड शो हा भव्य दिव्य रोड शो आयोजित करण्यात आलाय. एक प्रकारे शिवसेनेकडून हे शक्ती प्रदर्शन केलं जातंय.